खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक महर्षी होते ज्यांचं नाव होतं ब्रह्मानंद. एका नदीच्या तटावर त्यांचं आश्रम होतं. आश्रमात ते महर्षी आपली बायको कलावती सोबत राहायचे. त्यांची ख्याती चारही दिशांना पसरली होती. त्या राज्यात एक राजा शासन करायचे ज्यांचं नाव होतं वीरसेन. त्यांची राणी आणि त्यांचे 3 पुत्र होते, दिलीप, विनय आणि समीर. तिघेही किशोरावस्थेत होते. एके दिवशी 3ही मुलं आपल्या आईसोबत बसून बोलत होते. आई, कित्येक वेळा मी बघतो की माझे दोन्ही लहान भाऊ राजकुमारांसारखं नाही तर साधारण मनुष्यासारखा व्यवहार करतात. छोट्या छोट्या गोष्टींवर भांडत असतात आणि दास-दाशांसोबतही हसत खेळत असतात. असा व्यवहार राजकुमारांना शोभतो का? दादा, आम्ही राजकुमार आहोत तरीही एक मानव सुद्धा आहोत. जर आम्हाला कधी वाटलं की आम्ही एखाद्या दास-दाशीशी बोलावं, त्यांच्याशी चेष्टामस्करी करावी, तर आम्ही नक्कीच करणार. मला यात काहीच वाईट नाही वाटत. आणि राहिली गोष्ट भांडणाची, तर ते प्रेमाचं भांडण आहे जी माझ्या आणि समीर मध्ये होते. आई, दिलीप दादा आम्हा सगळ्यात मोठे आहेत आणि मी त्यांचा खूप आदर करतो. पण मला त्यांचं हे बोलणं अजिबात पटलं नाहीये. आम्ही राजकुमार आहोत म्हणून काय झालं? आम्ही इतरांना तुच्छ समजून त्यांच्याशी बोलूही शकत नाही का? खेळात तर सगळे भाऊ आपसात भांडतात. यात कोणती मोठी गोष्ट आहे? तूच सांग आई, आमचा व्यवहार अनुचित आहे का? राणी हे सगळं बघून विचार करते. तिन्ही राजकुमारांचे विचार एकमेकांपेक्षा वेगळे आहेत आणि ह्यांच्यात मतभेद चालू झालेत. हा तर राजकुमारांसाठी चांगला संकेत नाही आहे. राणी त्या खोलीमधून काहीही न बोलता निघून जाते. दुसऱ्या दिवशी राणी याविषयी राजा वीरसेनशी बोलते. महाराज, मला तुमच्याशी राजकुमारांविषयी काही बोलायचंय. अवश्य महाराणी, बोला. काय म्हणायचंय तुम्हाला? काल ते तिघही माझ्याशी एकत्र बोलायला जवळ आले, पण त्यांच्या गोष्टी ऐकून मी थोडी चिंतेत आहे. का? अशी कोणती गोष्ट आहे जिने तुम्हाला चिंतित केलं आहे? महाराज, काल त्यांच्या गोष्टी ऐकून मला असं वाटलं की त्यांच्यामध्ये श्रेष्ठतेबद्दल गर्व चढला आहे. तिघही स्वतःला श्रेष्ठ समजायला लागलेत. स्वतःचे विचार एकमेकांसमोर मांडून ते तिघं असा दाखवायचा प्रयत्न करतायत की ते एकमेकांपेक्षा श्रेष्ठ आहेत. हा चांगला संकेत नाही आहे महाराज. हे तर तुम्ही अगदी योग्य बोलताय महाराणी. अशा प्रकारची भावना आपल्या राजकुमारांमध्ये असली नाही पाहिजे. जर आपल्या राजकुमारांपैकी कुणीही स्वतःला श्रेष्ठ समजत असेल तर याचा अर्थ आहे की त्यांच्या दृष्टीमध्ये समोरचा तुच्छ आहे. अशा प्रकारची भावना मनुष्याला अहंकारी बनवते. भविष्यात यांच्यापैकीच एक या राज्याचा राजा सुद्धा बनणार आहे. माझी इच्छा नाही की भविष्यात या राज्यावर एका अयोग्य राजाने राज्य करावं. माझ्याकडे एक विचार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या राज्यात नदीच्या तटावर पूज्य महर्षी ब्रह्मानंदजींचं आश्रम आहे. आम्ही तिन्ही राजकुमारांना काही दिवस त्यांच्या सानिध्यात ठेवणार आहोत, जेणेकरून त्यांना आपल्या योग्यतेचं ज्ञान होऊ शकेल आणि त्यांचा स्वभावही सरळ होऊ शकेल. राजा वीरसेन महर्षींचा खूपच आदर करायचे आणि अधेमध्ये ते स्वतःही त्यांच्या आश्रमात त्यांचे दर्शन घ्यायला जायचे. एके दिवशी राजा वीरसेन आपल्या 3ही मुलांसोबत महर्षींच्या आश्रमात पोहोचले. त्यांनी महर्षींना दंडवत प्रणाम केला. तुम्हाला माझा आशीर्वाद राजन. काय झालं? सगळं ठीक आहे ना? आज तुम्ही आपल्या पुत्रांसोबत माझ्या आश्रमात. काय झालं राजन? काही विशेष गोष्ट असेल तर निसंकोच सांगा. मी इथे एका विशेष प्रयोजनाने आलोय. माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्या पुत्रांची परीक्षा घ्यावी, त्यांना त्यांची योग्यता सांगावी. कारण आम्हाला असं वाटतं की आमचे 3ही पुत्र अहंकाराच्या आहारी जात आहेत. त्यांच्यामध्ये श्रेष्ठतेची भावना घर करून आहे. म्हणूनच आम्ही तुमच्या सानिध्यात आलोय. कृपया तुम्ही माझी ही प्रार्थना स्वीकार करा.
अवश्य राजन, मी तुमची मदत नक्कीच करेन. जर तुमच्या राजकुमारांमध्ये अशा प्रकारची एखादी भावना असेल तर मी ती बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आश्रमामध्ये तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था महर्षींनी केली. गुरुमाता कलावती त्यांची प्रत्येक प्रकारे काळजी घ्यायची. महर्षी कलावतीला म्हणाले, देवी, तुम्ही संपूर्ण दिवसातील भोजनामध्ये प्रतिदिन या राजकुमारांना फक्त 2 सफरचंद खायला द्याल. हो, ठीक आहे. मला माहिती आहे की तुम्ही राजकुमारांना फक्त 2 सफरचंद प्रत्येक दिवशी द्यायला सांगितलेत. त्यामागे तुमचा राग नाही, तर त्यामागे योग्य योजना असेल. अशा प्रकारे राजकुमारांना संपूर्ण दिवसामध्ये खाण्यासाठी फक्त 2 सफरचंद दुपारी दिले जायचे. या व्यतिरिक्त काही दिलं जात नव्हतं. 2-3 दिवसांनंतर महर्षींनी तिन्ही राजकुमारांना बोलवलं आणि म्हणाले, काही दिवसांमध्ये मी तिघांची परीक्षा घेणार आहे. तिन्ही राजकुमार महर्षींच्या समोर होकार देतात आणि तिथून निघून जातात. 1 आठवड्यानंतर महर्षी तिघांना पुन्हा बोलवतात आणि म्हणतात, हवं तर तुम्ही तिघे परत जाऊ शकता. तिघेही राजकुमार असामंजस्यात पडतात आणि एकमेकांकडे बघतात. तेव्हाच दिलीप म्हणाला, पण आतापर्यंत तर तुम्ही आमची परीक्षा घेतलीच नाहीये. आम्ही तर प्रतीक्षा करतोय की कधी तुम्ही आमची परीक्षा घ्याल आणि कधी मी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करेन. सगळ्यात लहान राजकुमार समीर सगळ्यात योग्य आणि सरळ आहेत. कसं? अजूनपर्यंत तुम्ही आमची परीक्षा नाही घेतली आणि निर्णय देऊन टाकला? परीक्षा घेऊनच मी माझा निर्णय दिलेला आहे. तुम्ही परीक्षा कधी घेतली आणि कोणत्या आधारावर घेतली परीक्षा? आम्हाला काही कळलंच नाही. महर्षींनी तेव्हा तिघांनाही विचारलं. जेवणासाठी तुम्हा तिघांना रोज किती सफरचंद दिले जायचे? फक्त 2 सफरचंद, तिघेही म्हणाले. दिलीप, आता तूच सांग, त्या दोन्ही सफरचंदांचं तू काय करायचास? दुपारपर्यंत मला जोरात भूक लागायची. मी 2 सफरचंद खाऊन झोपी जायचो. पण माहिती नाही, एक भुकेला मुलगा रोज सफरचंद खायच्या वेळीच कुठून तरी यायचा. मी त्याला दररोज रागावून पळवून लावायचो. आता तुम्हीच सांगा, 2 सफरचंदांनी माझीच भूक पूर्ण व्हायची नाही, मग मी त्याची भूक कशी भागू? आता तू सांग विनय. एक भुकेला मुलगा रोज सफरचंद खातेवेळी कुठून तरी माझ्याकडेही यायचा. त्याला बघून मला त्याची खूप दया यायची. मग मी स्वतः भुकेला राहून 2 सफरचंद त्या भुकेल्या मुलाला खाऊ घालायचो. खरं सांगायचे तर मी 1 आठवड्यापासून खरंच भुकेला आहे. शेवटी महर्षींनी धाकटा राजकुमार समीरलाही तोच प्रश्न विचारला. समीर म्हणाला, सफरचंद खातेवेळी एक भुकेला मुलगा दररोज माझ्याकडेही यायचा. मी त्या मुलाला आदराने बसवायचो आणि मग स्नेहपूर्वक 1 सफरचंद त्याला खाऊ घालायचो आणि 1 मी खायचो. तीनही राजकुमारांचं बोलणं ऐकून महर्षी म्हणाले, दिलीप, तू एकटाच 2 सफरचंद खायचास. भुकेल्या मुलाला रागावून पळवून लावायचास. तू निष्ठुर आणि स्वार्थी आहेस. तू एका बालकाला खुश ठेवू शकला नाहीस, तर संपूर्ण राज्याला कसा खुश ठेवणार? एक योग्य शासक आणि एका श्रेष्ठ मानवामध्ये जे गुण असायला हवेत ते तुझ्यात थोडेही नाहीत. तेवढ्यात मधला राजकुमार विनय मध्येच बोलू लागला. पण मी तर 2 सफरचंद त्या मुलाला देऊन टाकले आणि स्वतः उपाशी राहिलो. अशा प्रकारे तर सगळ्यात श्रेष्ठ माझं आचरण आहे. स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांना खाऊ घालणं निस्संदेह मोठा त्याग आहे. तू त्यागी आहेस. हा गुण ऋषीमुनी आणि देवतांमध्ये आढळतो. परंतु एक शासक जर प्रजेसाठी उपाशी राहिला तर शारीरिक रूपाने तो कमकुवत होईल. मग तो ना आपलं ना प्रजेचं हित साधू शकेल. सगळ्यांचं सुख समाधान गमावून बसेल. अतः तू सफल साधक होऊ शकतोस, ज्ञानी होऊ शकतोस, शासक नाही. एवढं बोलून महर्षी थोडा वेळ शांत राहिले आणि मग दिलीप आणि विनयला आपल्याकडे बोलावून म्हणाले, समीरचा स्वभाव तुम्हा लोकांहून अगदी वेगळा आहे. त्याने 1 सफरचंद स्वतः खाल्लं
आणि एक सफरचंद त्या मुलाला दिलं. तो इतरांना आणि स्वतःला समान समजतो. तो न्यायी आहे. एका सफल शासकामध्ये न्याय महत्वाचा आहे. प्रत्येक प्रजा न्यायी राजालाच पसंत करते. यामुळे मी स्वार्थी, त्यागी आणि न्यायीमधून योग्य मानव आणि कुशल शासकाच्या रूपात न्यायालाच निवडलंय. महर्षींचं तर्कपूर्ण बोलणं ऐकून दिलीप आणि विनय निरुत्तर होतात. अशा प्रकारे महर्षींनी तीनही राजकुमारांच्या योग्यतेची चाचणी घेतली आणि त्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांशी अवगत करून दिलं. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment.